अजित पवार, छगन भुजबळ, विखे पाटील सगळे स्वच्छ झाले. भाजपात गेलो असतो तर स्वच्छ झालो असतो. एकनाथ खडसे यांची भाजपावर टीका. तुमच्या बापाचं राज्य आहे का? नाना पटोलेंनी चंद्रशेखर बावनकुळेंचा बाप काढला. नाना पटोलेंची हीच पातळी. चंद्रशेखर बावनकुळेंचा पटोलेंवर पलटवार. निलेश राणे यांच्यावर घुसखोरीचा गुन्हा. परवानगीशिवाय निलेश राणे घरात घुसल्याचा आरोप. विजय केनवडेकरांचे आरोप निलेश राणेंनी फेटाळले. विद्यापीठांच्या परीक्षा वेळेत घ्या. विद्यापीठांचे प्रमाणपत्रही वेळेत घ्या. यूजीसीचा उच्च शिक्षण संस्थांना निर्देश. आयफोनच्या भगव्या रंगावरून तरुणांना मारहाण. फोनच्या भगव्या रंगावरून बाचाबाची. वसई पूर्वेच्या गावराई पाडा परिसरातील घटना. मनसेला उशिरानं आली नाशिकची आठवण. सयाजी आंदोलनात उतरल्यावर राज ठाकरेंनी घेतली भूमिका. अजित पवारांचा पक्ष भाजपाच्या विरोधात. राष्ट्रवादीचे नेते सयाजी शिंदे तपोवन आंदोलनात. सयाजीच्या आंदोलनाला नाशिककरांचा पाठिंबा नाही. नाशिक भाजपाची तपोवन वादावर भूमिका. लाडकी बहीण योजनेचं श्रेय अजित पवारांचं. आमदार सुनील शेळकेंच्या वक्तव्यानं नवा वाद. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युतीतला वाद चव्हाट्यावर. भारताची अर्थव्यवस्था सुसाट. गेल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेत 8.2% वाढ. उद्धव ठाकरेंना जळीस्थळी फक्त कंत्राटदार दिसतात. आशिष शेलारांचा ठाकरेंना टोला. समीर भुजबळ यांचा झाडं तोडण्यास विरोध. तपोवन वृक्षतोड प्रकरणात उतरले भुजबळ. नाशिकच्या तपोवनातील एकही झाड तोडणार नाही. झाडं तोडण्याचा कुठलाही निर्णय अद्याप झालेला नाही. नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांचं वक्तव्य. संतोष देशमुख यांचं आज पहिलं वर्ष श्राद्ध. संतोष देशमुख हत्येच्या आरोपात वाल्मिक कराड अटकेत. वाल्मिकचा साथीदार कृष्ण आंधळे वर्ष होऊनही बेपत्ता. विमानसेवेला तांत्रिक अडचणींचा फटका बसणार. A320 विमानाच्या तंत्रदुरुस्तीसाठी उड्डाणं थांबवणार. विविध विमान कंपन्यांची उड्डाणं उशिराने. ओबीसी आरक्षणातील पूर्णांकावर निर्णय घ्या. उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश. पहिलीपासून हिंदी सक्तीला 98% लोकांचा विरोध. त्रिभाषा धोरण समितीचा जनसंवाद. समितीच्या जनसंवादेत उमटला विरोधाचा सूर. शहरातील बांधकामांच्या पाहणीसाठी नेमली समिती. उच्च न्यायालयानं नेमली 5 सदस्यीय समिती. वायू प्रदूषणाबाबतच्या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीची पाहणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलासा. काँग्रेस उमेदवार प्रफुल्ल गुळधे यांची याचिका फेटाळली. ईव्हीएमवरील निवडणूक रद्द करण्याची केली होती मागणी. उरण इस्लामपूर नगर परिषदेचं अखेर उरण ईश्वरपूर नामांतर. नगरपालिकेनं कमानीवरील नामफलक बदलला. मुख्यमंत्र्यांनी खुल्या सांडाला सांभाळावं. आमदार नरेंद्र भोंडेकरांची परिणय फुकेंवर गंभीर टीका. मालेगाव चिमुकली अत्याचार आणि हत्या प्रकरणी पीडित कुटुंबांसह डोंगराळे ग्रामस्थांचं आजपासून आमरण उपोषण. आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी. दूध उतरवण्याच्या बहाण्यानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार. श्रीवर्धन तालुक्यातील धक्कादायक प्रकार. अंधश्रद्धेचा फायदा घेत केला अत्याचार. रस्त्याच्या कडेला उभ्या कारला भरधाव कारची धडक. दोन्ही गाड्या रस्त्याच्या कडेला उलटल्या. जुन्या पुणे मुंबई महामार्गावरची घटना. छत्रपती संभाजीनगरातल्या संशयित महिलेच्या 2 मित्रांना अटक. संशयित महिलेचा प्रियकरही पोलिसांच्या ताब्यात. अमित शहांचा OSD म्हणून खुलेआम फिरत होता अभिषेक चौधरी.